नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वीचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा यावर आपण चर्चा करणार आहोत. स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. प्रत्येक मुद्द्यावरती डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहे. मित्रांनो, प्रत्येक मुद्दा नीट समजून घ्या. ऍडमिशन फॉर्म भरत असताना वेळ गेला तरी चालेल, पण काळजीपूर्वक भरा. प्रत्येक माहिती, प्रत्येक डॉक्युमेंट कसं व्यवस्थित जोडायचं यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर येता 11वीच्या बऱ्याचशा व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, आपण वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी शेअर करतो. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचंय. पहिलं आपलं रजिस्ट्रेशन करायचंय, म्हणजे या बोर्डाच्या वेबसाईटवरती तुमचं रजिस्ट्रेशन विद्यार्थी म्हणून करायचं आहे. यामध्ये सुरुवातीला तुमचा शाळेत सीट नंबर, आईचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, कुठल्या राज्यामध्ये तुम्ही राहताय, कुठल्या बोर्डातून परीक्षा दिली, स्टेट बोर्ड असेल, सीबीएसई असेल, ही बेसिक माहिती भरायची आणि एक पासवर्ड तिथं सेट करायचा आहे. आणि हा जो पासवर्ड आहे तो लक्षात पण ठेवायचा सेट करून. तो पासवर्ड तुम्हाला नंतर प्रत्येक वेळेस ऍडमिशन प्रक्रियेमध्ये लागणार आहे. तर बेसिक माहिती भरून आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ते कसं करायचं बघा. सुरुवातीला तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं की अशा प्रकारे तुमच्या समोर माहिती येईल. त्या माहितीमधले काही मुद्दे, पहिला पॉइंट काय बाबा, ऍप्लिकंट 10th स्टुडंट एरिया. तुम्ही इयत्ता 10th स्कूल एरिया, तुम्ही आता 10वीला जी परीक्षा दिली, ज्या शाळेमध्ये होतात त्या शाळेचा एरिया कुठला होता, तो महाराष्ट्रामध्ये होता का महाराष्ट्राच्या बाहेर. बघा इथं दिलं विदिन महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधल्या शाळेमध्ये होता, तुमची शाळा महाराष्ट्रातली होती का इथं आउटसाइड द महाराष्ट्र स्टेट, का महाराष्ट्राच्या बाहेरची होती. तर इथं आपण महाराष्ट्रावर क्लिक करू, कारण आपली शाळा महाराष्ट्राच्या आतमधली होती. ज्या विद्यार्थ्यांची शाळा महाराष्ट्राच्या बाहेर असेल त्यांनी इथं क्लिक करा. त्याच्यानंतर ऍप्लिकंट स्टेटस, याच्यात 3 मुद्दे. पहिला मुद्दा काय बाबा, तुम्ही फ्रेशर आहात का. फ्रेशर म्हणजे याच वर्षी तुम्ही 10वीची परीक्षा देऊन पास झालात का. 13 मेला रिझल्ट लागला, फेब्रुवारी मार्च मध्ये तुम्ही परीक्षा दिली, असं आहे का. की बाबा तुम्ही रिपीटर आहात, मागच्या वर्षी 10वीची परीक्षा दिली होती, एक विषय राहिला होता, यावर्षी तुम्ही मार्च मध्ये तो विषय दिला आणि पास झालात, असं आहे का. की बाबा तुम्ही प्रिव्हियसली पास, की बाबा मागच्या वर्षी तुम्ही सगळ्या विषयात पास झाले होतात, पण तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं आणि यावर्षी घेणार आहात, असं आहे का. तर तिघांपैकी नेमका तुमचा काय क्रायटेरिया आहे तो क्लिक करा. जास्तीत जास्त आपले विद्यार्थी फ्रेशर असतील तर फ्रेशरवर आपण क्लिक करू. त्यानंतर खाली पॉइंट आहे 10th स्टँडर्ड बोर्ड. तुम्ही इयत्ता 10वीला कुठल्या बोर्डामधून परीक्षा दिली. बघा सीबीएसई बोर्डाचे सुद्धा विद्यार्थी आहेत, ते सुद्धा ऑनलाईन ऍडमिशन घेणार आहेत. त्याचबरोबर एसएससी बोर्डाचे सुद्धा आहेत. तर जास्तीत जास्त मुलं एसएससी बोर्ड, तुमचं बोर्ड एसएससी होतं, सीबीएसई होतं का आयसीएसई होतं, जे बोर्ड होतं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. हे क्लिक केलं की थोडंसं खाली यायचं, क्लिक करून थोडंसं आपल्याला खाली यायचं. आणि जर खाली आलात तुम्ही, तर खाली आल्यानंतर आपल्याला आता ही माहिती भरायची, ज्याच्यामध्ये तुमचा इथं सीट नंबर तुम्हाला टाकायचा. सीट नंबर जो काय असेल तो सीट नंबर व्यवस्थित काळजीपूर्वक टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव जे काय असेल ते टाकायचं. आणि हे आईचं नाव तुम्ही टाकलं, या 2 गोष्टी टाकल्यात की इथे बघा एक रेड कलरचं येईल व्हेरीफाय नंबर. तुम्ही सीट नंबर टाकलं, आईचं नाव टाकलं की इथे तुम्हाला व्हेरीफाय नंबरचा ऑप्शन येईल. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे तुम्ही हा तुमचा सीट नंबर टाकलेला आहे तो तुमचा व्यवस्थित तुमचाच आहे का चुकून दुसरा टाकलाय, हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तर यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल ना, तर तुम्हाला इथं अशी एक माहिती येईल. आणि या माहितीमध्ये काय बाबा तुमचं नाव येईल, तुमचं संपूर्ण नाव इथं येईल आणि तुमच्या आईचं नाव, या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. तुमचं संपूर्ण नाव आणि आईचं नाव हे दोन्ही मॅच होत असेल, दोन्ही बरोबर असेल तर यस करेक्ट करा. ओके, यस करेक्ट वरती आपल्याला क्लिक करायचं. मग बरोबर असेल तर, नाहीतर मग कॅन्सल करून सीट नंबर, आईचं नाव पुन्हा टाकायचंय. ओके, आणि यस करेक्ट वर क्लिक करून तुम्ही पुढे आलात की आता इथं बघा व्हेरीफाय झालेला आहे तुमचा नंबर, ग्रीन आलं. त्याच्यानंतर इथं मंथ ऑफ एक्झामिनेशन, मार्च महिना ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर इथं इयर जे आहे ते 2025 या ठिकाणी येईल. आणि त्याच्यानंतर इथं तुमचं नाव पण ऑलरेडी टाईप होऊनच येईल. एकदा सीट नंबर टाकला की तुमचं संपूर्ण नाव इथं ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक ईमेल आयडी टाकायचा. तुमच्या डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये ईमेल आयडी आणि फोन नंबर. इथे ईमेल आयडी आपल्याला टाकायचा आहे आणि इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर, ईमेल आयडी नीट काळजीपूर्वक टाका. आकडा इकडचा तिकडं करू नका, इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला इथं सिक्युरिटी क्वेश्चन, एक क्वेश्चन आहे, इथं 4-5 क्वेश्चन आहे, त्याच्यामधला एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. आता इथं मी लिहिलंय की बाबा व्हॉट इज नेम ऑफ युअर ग्रँडफादर. मग इथं आजोबांचं नाव लिहायचंय. ओके, हे कशासाठी, एखाद्या वेळेस तुम्ही पासवर्ड विसरलात, लॉग इन आयडी विसरलात,
मग अशा वेळेस तुम्हाला असा एक प्रश्न येईल, त्याचं उत्तर करेक्ट दिलं की ते तुम्हाला सगळ्या डिटेल्स तिथे येतील आणि तुम्ही पासवर्ड वगैरे तुमचा चेंज करू शकताय, बदलू शकताय. ओके. ही डिटेल्स टाकल्यानंतर थोडंसं आपण खाली आलो अजून, तर खाली आल्यानंतर बघा इथं तुमचं सिक्युरिटी क्वेश्चन टाकलात की त्यानंतर इथं पासवर्ड तुम्हाला सेट करायचा, एक पासवर्ड टाकायचा आहे. ओके. पासवर्ड मध्ये शक्यतो एक कॅपिटल नाव अक्षर टाका, एक स्मॉल टाका, त्याच्याबरोबर एक @ यासारखे चिन्ह टाका आणि नंबर टाका. अशा प्रकारे 4-5 एक करून मिक्स करून तो तुमचा पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग टाका. ओके. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ही जी काही कोड दिसतो हा या ठिकाणी कॅपॅचिटा हा कोड्स असतो, तो या कोड जो आहे तो इथे टाकायचा आहे. हा कोड टाकला की त्याच्यानंतर रजिस्टर वरती क्लिक करायचं. रजिस्टर वरती क्लिक केलं म्हणजे तुमचं अकाउंट इथं रजिस्टर झालेलं आहे. तुमची सगळी माहिती इथं आलेली आहे, बेसिक माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे. पण लक्षात घ्या, पुन्हा सांगतो, ईमेल आयडी आणि त्याचबरोबर फोन नंबर या 2 गोष्टी मित्रांनो चुकीच्या टाकू नका. करेक्ट व्यवस्थित टाका. ओके. 2-3 वारंवार चेक करा की बाबा बरोबर आहे का माहिती. तर याच्यानंतर रजिस्टरवर क्लिक केलं की या ठिकाणी इथं बघा अशा प्रकारे तुम्हाला एक मेसेज येईल. इथं तुमचं नाव येईल आणि इथं तुम्हाला एक लॉग इन आयडी येईल मित्रांनो. हा लॉग इन आयडी जो आहे ना, तो लिहून घ्या एका कागदावर. त्याचबरोबर मोबाईलवर रजिस्ट्रेशन करत असाल तर स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा इथं प्रिंटच्या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला तिथं पीडीएफ येईल, ती पीडीएफ डाउनलोड करून ठेवा. कारण हा रजिस्टर आयडी अतिशय महत्वाचा आहे. पुढच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला हा रजिस्ट्रेशन आयडी आणि त्याचबरोबर मगाशी जो तुम्ही पासवर्ड टाकला तो पासवर्ड, या दोन्ही गोष्टी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे रजिस्टर आयडी आणि हा पासवर्ड या दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे, कारण प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये या सगळ्या गोष्टी असणार आहे. याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, प्रोसीड टू लॉग इन. म्हणजे आता लॉग इनची प्रोसेस तुम्ही चालू कराल किंवा तुम्ही होम वरती येऊ शकताय. प्रोसीड टू लॉग इन करा किंवा तुम्ही होम वरती या. होमवर आलात की तुम्हाला बघा इथं लॉग इन वरती क्लिक करावं लागेल. मग प्रोसीड टू लॉग इन वरती क्लिक करा किंवा नुसतं इथल्या लॉग इन वरती तुम्ही क्लिक करा. या लॉग इन वर क्लिक केलं की तुम्हाला आता इथं लॉग इन व्हावं लागेल. लॉग इन वर क्लिक केलं की तुमचा जो लॉग इन आयडी मी तुम्हाला सांगितलेला मगाशी जो लॉग इन आयडी आपण तो स्क्रीनशॉट मारला, तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो तुम्ही सुरुवातीला टाकला होता तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. हा कॅपॅचिटा इथं टाईप करायचा आहे, इथं क्लिक करायचं आणि लॉग इन वर क्लिक करायचं. ठीक आहे. लॉग इन वर क्लिक केलं की आता आपल्या खऱ्या अर्थाने फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. लॉग इन वर क्लिक केलं की इथं अशा प्रकारे ऑलरेडी तुमची माहिती भरून येईल. तुमचा लॉग इन आयडी काय होता, तुमचा युजर आयडी, लॉग इन आयडी इथं दिसेल. त्याचबरोबर तुमचं नाव सुद्धा या ठिकाणी इथं दिसेल. तर ही माहिती काय आवश्यकता, फक्त बघा नाव आणि लॉग इन आयडी बरोबर आहे का. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला बघा एवढ्या सगळ्या गोष्टी भरायच्यात. याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत. ऑलरेडी तुम्ही मगाशी जी भरली रजिस्ट्रेशन डिटेल ती आहे. पर्सनल डिटेल तुम्हाला भरावी लागेल. ऍड्रेस डिटेल भरावे लागेल. कॅटेगरी कोणती ते, क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील. डॉक्युमेंटचं तुमचे व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला करावं लागणार आणि डॉक्युमेंट जे आहेत ते रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपडेट करावे लागणार आहेत. ओके. आणि तुम्हाला पैसे भरावे लागणार आणि नंतर मग तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला प्रिंट करता येईल. ओके. तर आता आपण काय करू, सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो याच्यामध्ये इथे क्लिक करू. रजिस्ट्रेशन डिटेल वरती आपण या ठिकाणी क्लिक करू. रजिस्ट्रेशन डिटेल वर क्लिक केलं की बघा ही माहिती आपल्या समोर या ठिकाणी अशी येईल. ओके. आता ही माहिती ऑलरेडी तुम्हाला मगाशी तुम्ही भरलेलीच आहे. ऑलरेडी ही सगळी माहिती मगाशी भरलेली आहे. ती भरलेली माहितीच तुम्हाला या ठिकाणी इथं समोर दिसेल आणि फक्त काय करायचं, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. कारण ऑलरेडी तुम्ही मगाशी भरले माहिती पहिल्या पानावरची, ती ऑलरेडी इथं सगळी डिटेल्स भरलेली येईल. तुमचं नाव येईल, तुमचं आईचं नाव येईल, तुमचं या ठिकाणी फोन नंबर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतील. जे काय असेल ते तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, त्याचबरोबर तुमचा सीट नंबर या ठिकाणी इथं दिसेल आणि फक्त सेव्ह आणि नेक्स्ट आपल्याला करायचंय. सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक केलं की तुम्ही या ठिकाणी इथं याल, पर्सनल डिटेल्स वरती याल. पर्सनल डिटेल वर क्लिक केलं की ऑलरेडी पर्सनल डिटेल पण तुमच्या भरून आलेल्या असतील, कारण तुम्ही जो सीट नंबर दिलाय बोर्डाचा त्या सीट नंबरच्या आधारावरती सगळी माहिती इथं ऑलरेडी येईल. याच्यामध्ये तुमचं नाव येईल, तुमच्या आईचं नाव, तुमचं जेंडर येईल, त्याचबरोबर तुमच्या शाळेचं नाव, तुमच्या शाळेचा इंडेक्स नंबर, तुमच्या शाळेचा युडायस नंबर, हे सगळे नंबर इथे येतील. फक्त कदाचित इथं तुमचा बर्थडे डेट येणार नाही. आली तर ओके, नाही आली तर मग इथं बर्थडे डेट इथं या कॅलेंडरवर क्लिक करून तुम्हाला तुमची बर्थडे डेट जी आहे ती सिलेक्ट करायची. ती सिलेक्ट केली की त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे. सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करून याच्यावर क्लिक केलं की मग आपण इथे पुढे येऊयात. पुढे आलात की इथे तुम्हाला तुमचा या ठिकाणी ऍड्रेस डिटेल येईल. आता ऍड्रेस डिटेल मध्ये तुमचा पत्ता टाकायचा व्यवस्थित डिटेल मध्ये.
त्याच्यानंतर तुमचा पिनकोड नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा ऑप्शन असेल. जिल्ह्यामध्ये मग तालुका सिलेक्ट करायचा ऑप्शन असेल आणि तालुक्यामध्ये ती सिटी जी आहे तुमची कुठली ते सिलेक्ट करायचा ऑप्शन असेल. आता याच्यामध्ये एक मोबाईल नंबर जो आहे तो ऑलरेडी तुमचा येईल इथं टाइप होऊन येईल मोबाईल नंबर एक, कारण तुम्ही मगाशी टाकलेला आहे तो इथं दिसेल. आणि दुसरा एक मोबाईल नंबर जर तुम्हाला ऍड करायचा असेल तर तो कराच शक्यतो ऍड. दुसरा मोबाईल नंबर, तो एक मोबाईल नंबर इथे ऍड करावा लागेल. आणि इथं ईमेल आयडी ऑलरेडी तुमचा येईल, जो तुम्ही मगाशी ईमेल आयडी टाकला तोच ईमेल आयडी इथं येईल. आणि मग सेव्ह आणि नेक्स्ट वरती आपण क्लिक करू. सेव्ह आणि नेक्स्ट वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं की आपण पुढे जाऊयात. ओके. आता या ठिकाणी पुढे आलात की इथे आपल्याला काय करायचं, तुमच्या कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. बघा या ठिकाणी तुम्ही कशामध्ये येता बाबा, ओपन मध्ये येता का, जनरल कॅटेगरीमध्ये येता का, तुमची जी काही कॅटेगरी असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडायचा असं ऑप्शन आहे. किंवा ईडब्ल्यूएस मध्ये येत असाल, ज्यांचं इन्कम कमी आहे, जनरल वाली मुलं इन्कम कमी आहे, तर ते ईडब्ल्यूएस चा फॉर्म भरू शकताय. तर याच्यामध्ये बघा कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस करा. कुठल्या राज्यातलं आहे तर तिथं महाराष्ट्र असेल. तर त्याचबरोबर कुठल्या जिल्ह्यातलं आहे तर तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. आणि कुठली कास्ट आहे ती तर ती कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करावी लागेल. बघा एससी आणि एनटी असाल तर तिथं नॉन क्रिमिनलचा जो काही दाखला आहे त्याची आवश्यकता नाही. पण इतर कास्ट मधून ओबीसी मधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला नॉन क्रिमिनल जो दाखला आहे त्याची गरज असणार आहे त्या कागदपत्राची. तर ते कागदपत्र सुद्धा तुम्ही शोधून ठेवा. ओके. सॉरी, ते कागदपत्र सुद्धा तुम्ही तयार ठेवा. ओके. यानंतर मग काही इतर माहिती आहे बघा, त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर याच्यामध्ये बघा अदर डिटेल्स आहे. त्याच्यामध्ये बाबा तुम्ही हँडिकॅप वगैरे आहात का, तर किंवा तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येता का, असाल तर येस करा. येस असाल तर ते सर्टिफिकेट आपल्याला जोडावं लागेल. ओके. त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा अ, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त आहात का, असेल तर येस करा. कागदपत्र असेल तर येस करा, नाहीतर म्हणू. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बघा या ठिकाणी बघा, हॅज ऍप्लिकंट पॅरेंट्स हॅज बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया, तर हे शक्यतो नोच असेल बऱ्याच जणांचं. आणि त्याचबरोबर तुमचे आजी आजोबा फ्रीडम फायटर होते का, स्वातंत्र्य सैनिक होते का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ओके. त्याच्यानंतर बाबा डज ऍप्लिकंट पॅरेंट बिलॉंग सर्व्हिसमॅन किंवा एक्स सर्व्हिसमॅन होते का, असेल तर येस, नसेल तर मग नो करा. किंवा स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये तुम्ही येता का, असेल तर येस करा, नसेल तर मग नो करा. पण असेल तर ती कागदपत्र संबंधित तुम्हाला जोडावी लागतील. याच्यामध्ये मायनटरी कोटा ऍडमिशन मध्ये आहात का तुम्ही, तर जास्तीत जास्त मुलं आपली नसतील. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का, इन हाऊस कोटा ऍडमिशन. हा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे. हा का महत्वाचा मुद्दा आहे बघा, काही कॉलेजेस, आता तुम्हाला 11वीला ऍडमिशन घ्यायचंय, जर तुम्हाला तुमच्या शाळेला लागून कॉलेज असेल, उदाहरणार्थ तुमची जी शाळा आहे तिथं 12वी पर्यंत आहे, म्हणजे त्या शाळेमध्ये 10वी पर्यंत तर शाळा आहेच, परंतु 10वीला जोडूनच 11वी आणि 12वीचे पण वर्ग तुमच्याच शाळेमध्ये आहेत. मग असं जर असाल तर मग तुम्ही इथं यस क्लिक करा. ओके. मग तुम्हाला इथं यस क्लिक करायचं, तुम्हाला तुमच्याच शाळेत ऍडमिशन घ्यायचंय ना, तर मग यस इथं क्लिक करायचं, म्हणजे तिथं तुम्हाला यस करता येईल. ठीक आहे. आणि ही सगळी माहिती भरली की, किंवा मग तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये असाल तर म्हणू, म्हणजे तुमची शाळा 10वी पर्यंतच होती आणि 11वीला ऍडमिशन वेगळ्या कॉलेजमध्ये घ्यायचं गावाच्या बाहेर, तर मग तिथं नो करायचं तुम्हाला. ओके. आणि जर तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात त्याच शाळेमध्ये 11वीला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं, तिथंच 11वीचे वर्ग असतील, तर मग तुम्ही तिथं यस करा, नाहीतर मग नो. ठीक आहे. तर या ठिकाणी आता नंतर हे सगळं सेव्ह आणि नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचंय. सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक केलं की इथे तुम्हाला तुमचा क्वालिफिकेशन डिटेल्स इयत्ता 10वीचे तुम्हाला मार्क टाकायचे. आता 10वीच्या बोर्डाचे बघा इथं तुम्हाला मार्क ऑलरेडी सगळी माहिती आलेली आहे, कारण तुम्ही मागाचे सीट नंबर दिला. आता इतर बोर्डाचा असेल तर कदाचित ती माहिती तुम्हाला प्रत्यक्षात भरावी लागेल. इतर बोर्डाचे असाल तर, महाराष्ट्र बोर्डाचे असाल तर बरीचशी माहिती ऑलरेडी इथं तुम्हाला दिसेलच. आता इथं सगळी माहिती ऑलरेडी तुमची भरून आलेली आहे. तुमचे टक्के किती, काय वगैरे सगळे डिटेल्स या ठिकाणी, तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचे असल्यामुळे इथं सगळे डिटेल्स आलेत, इथं काही भरायची आवश्यकता नाही. पुढचा मुद्दा मग इथं सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक केलं की या ठिकाणी बघा ऍप्लिकंट डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन, म्हणजे इथं तुम्हाला बघा ना, इथं तुमच्या स्कूलच्या एरियाच्या तुम्ही जिथं राहता त्या आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशन सबमिट व्हेरिफिकेशन करायला सांगितलं जाऊ शकतं. ते सेंटर वगैरे ते तुम्हाला नंतर देतील इथं. मग इथं काही नाही आलं तर मग इथं नेक्स्ट करून आपण पुढे जाऊयात. ओके. नेक्स्ट करून म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मुद्दा होता. नेक्स्ट करून पुढे आलात की इथं सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. मी तुम्हाला म्हटलं मगाशी, तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे, 10वीचा रिझल्ट आहे, 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला आहे,
कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट असेल, तर ती सगळी किंवा ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट असेल, ती सगळी सर्टिफिकेट त्यांचे फोटो काढून ठेवा. ते इथं तुम्हाला अपलोड करावे लागतील. ओके, आता मगाशी मी इथं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ऑलरेडी जोडलेलं आहे, जोडूनच ठेवलेलं आहे. एससी किंवा एनटी मध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता नाही नसेल, पण इतर कास्टमध्ये जर आलात तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअरच्या दाखल्याची आवश्यकता असेल आणि तिथं तो एक ऑप्शन या ठिकाणी इथं येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ही सगळी माहिती भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक केलं की तुम्हाला इथं पैसे पे करायचा एक ऑप्शन येईल. ₹100 तुम्हाला पे करायचे. ₹100 तुम्ही पे केले गुगल पे किंवा इतर जे काही माध्यम असेल कार्डनी वगैरे ते पे केलं की तुम्हाला मग इथं एक अशा प्रकारे तुम्हाला ती माहिती येईल आणि इथं तुम्हाला ती रिसिप्ट जी आहे ती डाउनलोड करायची. तुमचीच रिसिप्ट तुम्ही जे पैसे पे केले त्याची डाउनलोड करू शकताय. नाहीतर मग तुम्ही नेक्स्ट करा. नेक्स्टवर क्लिक केलं की नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी तुमचा जो संपूर्ण फॉर्म इथं तुम्हाला दिसेल. तुम्ही जो फॉर्म भरला, जी माहिती भरली ती नीट बघा. या प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा आणि हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला पीडीएफ मध्ये डाउनलोड करता येईल. तो डाउनलोड करा आणि ही सगळी माहिती बघून घ्या मित्रांनो. सगळी व्यवस्थित आहे का? सगळी माहिती नीट बघा, व्यवस्थित आहे का? चुकीची असेल तर पुन्हा मागे येऊन एडिट करा. माहिती चेक करा सगळी. ठीक आहे. आणि याच्यानंतर तुम्ही खाली आलात, थोडा आणखी स्क्रोल करत थोडासा खाली आलात, तर खाली आल्यानंतर मग इथं तुम्हाला डिक्लेरेशन वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि डिक्लेरेशन वरती क्लिक करून तुम्हाला लॉक ऍप्लिकेशन वरती तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म वरती तुम्ही क्लिक करू शकताय. आणि यानंतर मग पुढे मग तुम्हाला तुम्ही परत होम वरती किंवा डॅशबोर्ड वरती तुमच्या आलात की तुम्हाला नंतर मग पुढे कॉलेजचं नाव वगैरे सिलेक्ट करायचा ऑप्शन असेल. तर याच्यामध्ये तुमचं कॉलेज तुम्हाला आता इथं सिलेक्ट करायचे. एकूण 10 कॉलेजेस तुम्ही जास्तीत जास्त सिलेक्ट करू शकताय. 10. एखाद्याला 3-4 करायची तर 3-4 करू शकतो, पण 10 कॉलेजची नावं. पण कॉलेजचं नाव सिलेक्ट करताना लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं त्या कॉलेजचं नाव पहिलं, म्हणजे जास्तीत जास्त मला ह्याच कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे तर त्याचं नाव पहिले सिलेक्ट करा 1 नंबरला. आणि त्याचं जर तिथं जर ऍडमिशन नाही झालं तुमचं तर मग 2 नंबरला कुठलं बाबा, त्याच्या खाली मग 2 नंबरला जर माझं इथं नाही झालं ए कॉलेजमध्ये तर माझं बी कॉलेजमध्ये झालं पाहिजे. बी कॉलेजमध्ये नाही झालं तर मग कुठं झालं पाहिजे, तिसऱ्या नंबरला तिसरा पसंती क्रमांक सी. सी नाही झालं की डी. अशा प्रकारचे 10 कॉलेजची नाव तुम्ही सिलेक्ट करू शकताय. त्याच्यामध्ये बघा स्ट्रीम, कुठल्या स्ट्रीमला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागणार. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इथं ऑप्शन येईल. त्याचबरोबर तुम्हाला मीडियम कुठले तुम्हाला मराठी आहे का इंग्लिश मीडियम मध्ये आहे ते. त्याच्यानंतर स्ट्रीम स्टेटस वगैरे इतर जी काही माहिती आहे ती क्लिक केली, तुमचा जिल्हा तालुका क्लिक केला की सर्च कॉलेजचा ऑप्शन येतो. त्या सर्च कॉलेजमध्ये तुम्हाला ती कॉलेजचं नाव दिसेल तुमच्या, मग ते सिलेक्ट करा. किंवा कॉलेजचा युडायस कोड जर असेल तुमचा तो तुम्ही टाकला तरी तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. ओके. तर ही सगळी कॉलेजेसची माहिती जर तुम्ही व्यवस्थित टाकली की ती टाकल्यानंतर फक्त ते कॉलेज सिलेक्ट केलं की त्यानंतर मग मेरिट लिस्ट वगैरे लागेल, इतरची सगळी प्रोसेस जी आहे ती सुरू होईल. तर एकंदरीत एक बेसिक आपण पाहिलं की अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.